प्रशासकीय दिरंगाईचा बळी, वेतन थकल्यामुळे उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त कुटुंबाचे न्यायासाठी धाव. एकीकडे सरकार कर्मचारी हिताच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड येथील सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवक माणिक उद्धवराव निलेवाडे यांचा मानसिक तणावतेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून याला सर्वस्वी संबंधित प्रशासकीय विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. माणिक निलेवाडे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वेतन नियमबाह्य पद्धतीने आणि बेकायदेशीररित्या बंद करण्यात आले होते. हक्काचे वेतन मिळावे यासाठी त्यांनी वारंवार विनंत्या केल्या, परंतु प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. प्रशासनाकडून झालेले दुर्लक्ष यामुळे निलेवाड हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे निलेवाड कुटुंबाला आधारवड हरपला असून संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे माझ्या पतीचा जीव गेला आहे. आता आम्हाला न्याय मिळावा अशी आर्तसाध्य मृत कर्मचाऱ्याची पत्नी घातली आहे. माझं नाव आहे लता माणिक निलेवाड. आज माझा नवरा NSB या कॉलेजमध्ये 2006 पासून कार्यरत होता. 2015ला माझ्या नवऱ्याला कॉलेजनं ऑर्डर दिली होती. 2022 पासून माझ्या नवऱ्याला परमनंट म्हणून पगार चालू केली होती. 35,000 पगार चालू होती आणि सहसंचालक साहेबांनी JD ऑफिसनी माझ्या नवऱ्याची पगार अचानक बंद केली. अचानक बंद केली. काहीच सूचना दिली नाही माझ्या नवऱ्याला. आज माझ्या नवऱ्यानं त्याचा फॅट घेतला. इथल्या एका अधिकाऱ्याने माझ्या नवऱ्याला सरळ फाशी घे, विष पी, काही पण कर, तुझी पगार होणार नाही बोलले. आज माझा नवरा परत देणार आहे का तो अधिकारी यांचा? मला न्याय पाहिजे. उपोषणाला बसले. 23 तारखेपासून उपोषणाला बसला होता माझा नवरा. 29 तारखेपर्यंत पाणी काहीच खाला नव्हता. उपोषण अनशन केला होता. 1 तारखेला प्रशासन झेंडा होता म्हणून दबावाखाली आम्ही 1 तारखेला उठलो होतो आणि परत 4 तारखेला माझा नवरा उपोषणाला बसायला गेला होता. तिथे माझ्या नवऱ्याला अचानक चक्कर आली आणि उपचारासाठी मी रुग्णालयामध्ये नेले. अनेक रुग्णालय फिरले, अनेक रुग्णालय माझ्या नवऱ्याला घेऊन. प्रचंड त्याच्यावर ताण पडला सर, प्रचंड. त्यांना कारणीभूत कोणाला धरणार? प्रशासनाला. कॉलेज आहे, प्रशासन अधिकारी आहे सर. सर्वस्वी जबाबदारी. लेकरा बाळासहित आपल्या पतीसहित केलं होतं. हो. संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी कोणी भेट दिली होती आपल्याला? भेट दिली होती. काय म्हणणं? भेट दिली होती. त्यांनी फक्त आश्वासन दिले, काहीच केलं नाही. जिल्हाधिकारी बोलले नाही, कोणते तुमचे पोलीसवाले बोलले नाही, प्रशासन बोलले नाही, कोणीच बोलले नाही. फक्त आम्हाला आश्वासन दिले आणि 1 तारीख आहे, तुमचा झेंडा आहे म्हणले. त्याचा मान ठेवण्यासाठी आम्ही उठलो होतो सर आणि परत आम्ही बसलो 4 तारखेला. एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या याच्यामध्ये या सगळ्या दुर्दैवी घटनेसाठी तुमचं प्रशासन जबाबदार आहे सर. आज माझा नवरा मेलाय, ह्याच्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि कारवाई झाली पाहिजे. आज माझे लेकरं उपाशी उघड्यावर पडले. माझे सासू सासरे आज वयस्कर आहेत. ह्यांना सांभाळू, माझ्या लेकरांना सांभाळू की मला सांभाळू मी? आज माझं आयुष्य बर्बाद झालंय. माझ्या नवऱ्याचं पगार करून मेलाय माझा नवरा. माझ्या पप्पाची पगार चालू करा, बंद केले. पप्पाची पगार बंद केली, चालू करा. माझ्या पप्पाची पगार बंद केली, चालू करा. माझं नाव धनश्री डुकवाड आहे. माझा मामा होता तो. माझा मामा परत तर नाही आणू शकत, पण त्याची पगार चालू करून द्या प्लीज, विनंती आहे. आणि एवढं सगळं त्रासातून गेलं तरी पण कलेक्टरनी लक्ष नाही दिलं. जो JD आहे धमक्या देतात, धमक्या देऊन म्हणजे आम्हाला उठवलं गेलं उपोषणवरून. आणि जर कुठलं लिगल ॲक्शन घेतलं गेलं नाही तर भोई समाजाकडून मोर्चा काढण्यात येईल. आणि लिगल ॲक्शन
आणि माझ्या मामाला जीव मारण्याची धमकी पण दिल्यात आली, तर ह्या धमकी आम्ही सहन करणार नाही. आणि मला तर नाही वाटत की आपला जिल्हा एवढा करप्टेड असावा, कारण की करप्शन हे सगळ्यात मोठं देशासाठी घात आहे. तर करप्शन बंद करा प्लीज सगळ्यात पहिले हे जे. आणि आता आमच्या घराला काहीच दार नाही आहे कुठलं. माझा मामा, माझी आजी, माझे आजोबा सगळे घरातले कामं करून सगळं करतात. प्लीज करप्शन बंद करा पहिले, आणि जे करप्टेड लोक आहेत त्यांना काढा जॉबवरून. आणि न्याय हवा आहे आम्हाला, दुसरं काय नाही. न्याय नाही भेटला तर आम्ही मोर्चा काढणार प्लीज. मी राजू अण्णा मामुलवार, भोई समाज महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाज बांधव माणिकराव निलेवाड यांनी सतत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी, त्यांना न्याय हक्क मागण्यासाठी प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. समाजाच्या वतीने या आमच्या माणिकरावच्या विरोधात त्यांच्याबद्दल झालेल्या अन्यायाविरोधामध्ये आम्ही प्रशासनाला कळवण्यात आले होते. अनेकदा विनंती केली, चुकीच्या पद्धतीने प्रशासन त्यांच्यावर कारवाई केली. कारण की त्याला यापूर्वी प्रशासनानंच नियुक्ती केलेली आहे, आणि प्रशासनाचं अचानक त्याला कोणतीही सूचना न देता त्याला सेवेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा आर्थिक संकट सापडला, आणि हा आमचा माणिक त्यांच्या मनावर अतिशय ताण पडला. आणि कुटुंबाची जबाबदारी कसं मी स्वीकारू आता, अनेक याचना त्यांनी शासनापुढे मांडली, पण शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्या मागणीसाठी त्यांनी या कार्यालयासमोर सहसंचालक पुणे येथे आणि आपल्या माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे न्याय मागण्यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषणं केली. उपोषणाच्या ठिकाणी त्यांना उठवण्यात आलं. पुन्हा एकदा उपोषणाला बसण्यासाठी 4 तारखेला त्यांनी उपोषण केलं, आणि त्या ठिकाणी त्यांना अचानक चक्कर आली. मानसिक तणावामुळे त्यांना मग त्या ठिकाणी चक्कर आली. त्याने उपचारासाठी आम्ही दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. दाखल चालू असताना त्याच्यावर आर्थिक संकट खूप मोठ्या प्रमाणात पडलं, आणि ते अचानक काल रात्री त्यांचं निधन झालं. निधनामुळे अनेक त्यांच्यावर कुटुंबावर प्रसंग त्यांच्यावर ओढवला गेला. या प्रसंगातून त्यांना निघण्यासाठी प्रशासनानं या झालेल्या दिरंगाईमुळे प्रशासन हा जबाबदार आहे. प्रशासनावर कुटुंबाचे सगळं म्हणणं आहे की ते प्रशासन या सगळ्या गोष्टीला, या घटनेला जबाबदार आहे, आणि या प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून माननीय जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अनेक वेळा मागणी करून कोणत्याही पूर्वसूचना न देता प्रशासनानं अशा कारवाई केली, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून. आणि मी या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि या संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी या ठिकाणी या झालेल्या कुटुंबावर, या समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आज झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावी. तसेच आम्ही भोई समाज महासंघाच्या वतीने, तमाम भोई समाज विविध सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो की त्यांना विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वावर सेवेमध्ये समावेश करून घ्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच त्या कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळलं, त्या संकटातून दूर होण्यासाठी प्रशासनाने त्यांना 25 लाख रुपये त्याला सहाय्यता अनुदान मंजूर करावी, अशी मी कळकळीची प्रशासनाला विनंती करतो. स्थानिक आमदारांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की या दुर्घटनेची लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ या कुटुंबाला सहकार्य करावे, अशी तमाम भोई समाज बांधवांच्या वतीने मी विनंती करतो. आणि माझा भाऊ तुरटीमध्ये नव्हता. मी गायत्री उद्धव निलेवाड, माणिक उद्धव निलेवाड याची बहीण आहे, धाकटी. माणिक निलेवाड हा 1.5 वर्षापासून त्याला कार्यालयामधून काढण्यात आलं, पण त्याला सांगण्यात आलं नव्हतं. शाळेने काहीच कळवलं नाही त्याला. न कळवता त्याला बाहेरच्या माणसाने सांगितलं, तेव्हा त्याला 1.5 महिन्यानंतर कळालं की त्याला काढण्यात आलं. तेव्हा त्यांनी चौकशी केली, मला का काढलं, तर त्यांनी काहीच कारण न सांगता जेडी हा जबाबदार आहे असं सांगितलंय. पण कॉलेजचंही काम आहे ना, कॉलेजचंही काम आहे की तो आपला एक कर्मचारी आहे. कर्मचाऱ्याच्या कानावरती काही गोष्टी टाकावं लागतात. असं अचानक पगार बंद केली, त्याला सांगितले वरून पगार बंद केली, पण ते कारण पण त्या कर्मचाऱ्याला कळायला पाहिजे ना की का बंद झाली आहे, कशामुळे. त्यांनी न सांगता डायरेक्ट जेडीवरती नाव टाकलेलं आहे. माझं नाव कल्पना बुकवाड आहे. माझा भाऊ 2006 पासून तिथे ड्युटी करतो NSB कॉलेजला, आणि त्याची 2015मध्ये त्याची पगार चालू केली. त्यांनी परमनंटचा ऑर्डर दिला. त्याच्यानंतर 3 वर्ष त्याला कंटिन्यू त्याला पगार दिली. त्याच्यानंतर त्याला पगार बंद केली. ते तर त्याला सांगितलंच नाही पगार बंद केली म्हणून. का केली ह्याचा सगळा रेकॉर्ड आपण कॉलेजमधूनच देतो ना त्यांना.
वरती जे रिपोर्ट पाठवतात ते कॉलेजमधूनच पाठवतात. किती लिस्टांची किती जणांची परमनंटची ऑर्डर निघाली ते, मग ह्याला जबाबदार कॉलेज नाही आहे का? त्याचा पगार आता कोण चालू करणार आहे? त्याची पगार का बंद केली आणि कशासाठी केली त्याचा आम्हाला खुलासा द्या आणि त्याची पगार चालू करा. परमनंट नाही आहे त्याच्या बायकोला त्याच्या ड्युटीवर घ्या आणि जे काही त्याचे खर्च होईल ते त्याला आतापर्यंत पगार कोणी दिली? आतापर्यंतची पगार त्याला मिळावी. असं वाटते का या प्रकरणात? हा झाला, जातीवाद झाला याच्यामध्ये. माझ्या भावाला कुठलाही सपोर्ट नाही केला कॉलेजवाल्यांनी. फक्त यांना म्हणाले मी तुला सपोर्ट करायलो, सपोर्ट पण नाही केला. मी मुळात सांगायला मला सगळं माहिती आहे, सरळ त्याला प्राचार्य फोन बंद केला देतो म्हणले, अचानक फोन बंद केला प्राचार्यांनी. माणिक माझा रे म्हणून माझ्या भावाला शेवटच काढला त्या कॉलेजवाल्यांनी. तरी माझ्या भावाला न्याय नाही मिळाला. जोपर्यंत नाही जरी मिळाला तर माझ्या भावाला मी इथं आणून इथं टाकेल मी. जोपर्यंत यांनी माझ्या भावाचा निकाल नाही लावणार तोपर्यंत माझ्या भावाची डेड बॉडी नाही उचलणार मी. मला लेखी पाहिजे. मला सांगा माझे आई वडील ठरलेले आहेत, अंतविधी नाही करणार. आणि भाऊ काय करणार? 2 लेकरं छोटे छोटे आहेत. आणि जीडी वाले म्हणतात त्याला कॉलेजला जा, त्याला म्हणतात पुण्याला जा. त्याने अशा चक्रा किती वेळेस मारल्या. त्याच्या आधी 4 दिवस उपोषणला बसला, 3 दिवस, आता कंटिन्यू 7 दिवस बसला माझा भाऊ. आणि आज त्याचं एवढं मोठं नुकसान झालं ते या लोकांमुळे झालंय. आता ते येणार आहे का परत? आणि